तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाग माझी तुम्हा सत्य सत्य भाग माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भव व्यथा जाईल येणे भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आण मद सख्या विठ्ठलाची आण मद साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक. अहर्निशी परमार्थ करायचा असेल तर काय करावं यासाठी दुसरा अभंग सांगितला, तिसराही सांगितला. त्याला मार्ग म्हणजे ज्ञानी याला शरण जावं. तोची ज्ञानी खरा तारी तुझी असे वेळावेळा त्याची शरण जावे पर्यंत आपण आहोत. अहर्निशी सदा परमार्थ करावा अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी पाय न ठेवावा आडमार्गी आडमार्गी कोणी जन जे जातील
आडमार्गी कोणी जन जे जातील, त्यातून काढील तोची ज्ञानी, त्यातून काढील तोची ज्ञानी, तोची ज्ञानी खरा तारी तुझियासी, तोची ज्ञानी खरा तारी तुझियासी, वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे. ज्ञानी माणसाची खूण काय तर तो तराल. तो तराला त्याची खूण काय परत. जो कायमचा तरला तो तरला, आपण इथपर्यंत आलो सर. कायमचा तरला, त्या तरण्याची ही पहिली खूण की एखादा तरुण जातो, नदी ओलांडून जातो. ओलांडून म्हणजे या अर्थाने भवसागर, या अर्थाने सुखदुःख, या अर्थाने संयोग वियोग काय जे असतील ते सगळे ओलांडून तो पलीकडे गेलेला आहे. याची आपल्याला खूण काय. तर त्याच्या बाबतीतली कळणारी खूण म्हणजे जो एकदा पहिले तरी गेला आणि कायमचाच तिथे राहिला, आणि ऐल हे त्याच्या दृष्टीनं कायमचं मिथ्या झालं. आपल्याला तिकडे जातो पण इकडचं खरं वाटते परत. पुन्हा एकदा बाजारात जावं असं वाटतं. मग पहिलं तरी गेलो हे खरं, हे ऐल तीर हे पण कळलं, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा चक्कर मारू, हे जे काय नाही इथे त्याची खूण आहे. म्हणून ऐल तीर हे त्याचं कायमचं मिथ्या बनून जातं. त्याची किंमत कळते, किती त्याला अर्थ द्यावा ते कळतं. ऐल तीरावर पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, जाब जबाब आहे, दावचे पेच आहेत, काय असंख्य गोष्टी आहेत. तेव्हा त्याच्या दृष्टीनं त्या सगळ्या मिथ्या होऊन गेल्या. आता मिथ्या झाल्याचा अर्थ पैल तीरावर पोचलेल्या वाटेत नदी दिसत नाही का, मागची दिसते. त्याला आता जे ऐल तीर आहे जिथे आपण समजा असो, तर ते त्याला दिसत नाही का, त्याला दिसतं. त्याच्यावर व्यवहार चाललेला कळत नाही का, कळतो. पण हे मिथ्या आहे त्याला कळतं. हे आहे पण हे मिथ्या आहे त्याला कळतं. त्यामुळं तो एकदा तिकडे गेला ही पहिली खूण की पैल तिरी तो कायमचा राहिला आणि ऐल हे त्याच्या दृष्टीनं कायमचं मिथ्या झालेलं आहे. आत्ता मिथ्या व्यवहार तो माणसाला जगात आहे तर करावाच लागेल. जगन मिथ्या आहे पण आपण जगात आहोत ना, त्यामुळे मिथ्या असलं तरी जग आहेच. मी आहे, तुम्ही आहे, मला देह आहे, त्यांना देह आहे, याला व्यवहार आहे, त्याला व्यवहार आहे, सगळं आहेच. यातलं कुठलं नाही असं तिकडे गेलं म्हणून नाही असं झालं नाही. उद्धरले म्हणून देह नाहीसं झाला असं नाही झालं. देह टाकून देण्याची केव्हाही तयारी आहे, हे तिकडे झालं. इकडे टाकण्याचं सोडवत नाही आहे अशी अवस्था आहे. तेव्हा ऐल तीर म्हणजे काय, तर तिथून त्याला हे सगळं दिसतं आहे. ही सत्ता दिसते, ते पैसा दिसतो, ते सगळं दिसतं, पण ते मिथ्या हे दिसतं. ते कुठे नेईल हे दिसतं, ते किती गुंतवेल हे दिसतं. या अर्थाने ज्ञानाची ही खूण की पहिलं तरी कायम आहे आणि आईला तेरीचं सर्व त्याला मिथ्या आहे. ते त्याला नाही असं नाही पण मिथ्या आहे. आता असंही होऊ शकतं की तिकडे गेलेल्या माणसाला, म्हणून इथे म्हटलंय की तोची खरा ज्ञानी तारी तुझी असे. आता हे करायचं म्हणजे आता त्यांना जर तारायचं आहे तर त्याला विमानाने यावं लागेल, पोहून परत यावं लागेल, ह्यांना घेऊन जावं लागेल, काहीतरी करावंच लागेल ना शेवटी. त्याला तुम्ही प्रबोधन म्हणा, उद्बोधन म्हणा, काय म्हणा, कसल्याही भाषेत म्हणा, शेवटी त्याला इकडे यावं लागेल.
तिकडून इकडं जर बुडी मारायची वेळ आलीच कधी, तर आपली अंतस्थिती न सोडता जो बाह्यातकारी ते करू शकतो, ती त्याची गुण. तो सगळ्यात तशा तऱ्हेनं ते करताना दिसेल. महाराजांनी कोर्ट केल्या पण सोडून दिले. ते तसं आहे. तिने ते व्यवहार आहे ना, तो मिथ्या आहे ओळखून केला पण मिथ्या आहे ओळखून केला. जसं बुडी मारायची वेळ आलीच, अलीकडे यायची वेळ आलीच, ती त्याचं कारणही असतात. तर आणि ते त्यांचं कारण नसतं स्वतःचं, ते भगवंताची इच्छा आहे. तर तसं इकडे बुडी मारायची वेळ आली तर जरूर मारतील. आपण काय पोहू असं ते पोहतात. नवसागरात जे तरुण गेलेले आहेत त्यांना पोहण्याचं एवढं व्यवस्थित ज्ञान आहे की आपला पोहणारा काय करेल त्याच्यापुढं, तेव्हा इतकं ते व्यवस्थित पोहू शकतात. तिकडून इकडं बुडी मारायची वेळ आलीच तर आपल्या आतलं जे काय स्थिती आहे ती न सोडता ते करू शकते. पण महाराजांचे पद आहे याच्यामध्ये, बाह्यातकारी प्रपंच करीते राहुनी गोंदावले, ते आहे. बाह्यातकारी प्रपंच करीते म्हणजे काय, प्रपंच तर आमच्या अंतर्यामीच आहे. उलटा बाहेर कमी दिसेल का जास्त दिसेल कोणा ठाऊक, पण अंतरंगात सगळं प्रपंचात भरेल. राग लोभ आसक्ती सगळं अंतरंगातच आहे ना. तसं नाही, ते बाह्यातकारी प्रपंच आहे. बाह्यातकारी आसक्ती दाखवतील, बाह्यातकारी व्यवहार करतील, ते सगळं बाह्यातकारी. पण ते तिथे बाह्यातकारी प्रपंच करीती राहुनी गोंदावले, आतली अंतस्थिती न सोडता, या अर्थाने आपली आतली स्थिती न सोडता बाह्यातकारी करू शकतो. तेव्हा बाह्यातकारी करण्याचा आपल्याला माहिती आहे. निसर्गदत्तानं सांगितलं तो बाह्यातकारी प्रपंच आहे. तुला प्रपंच बाधत नाही आता, हे ठरलं. तू मुक्त झालास हे ठरलं. तिथून खाली येत नाही हे ठरलं. आता गेलो तरी चालेल हे ठरलं. पण आता काही जर ते बिघडत नाही तर असलं तरी काही बिघडत नाही, कारण ते तुला बांधत नाही ना. अडचण काय आहे, बांधते म्हणून प्रश्न आहे. आधी बांधतं मग बांधतं. आपल्याकडे व्यवहारातच आहे, आधी बांधतो. विवाह बंधनात पडला आपण नाही म्हणा, बंधन बांधतं आणि मग बांधतं. तर ते जे आहे तसंच आहे, ते बंधन आहे. तर तसं ह्यातलं कसलंही असेल, उद्या कसल्या परिस्थितीचं बंधन असेल, काय जमिनी जमल्याचं असेल, पैशाचं असेल, सत्तेचं असेल, कसली असेल, पण ते जे आहे ते बांधतं. पण हे त्यांना म्हणाले, ते जर तुला बांधत नाही, तुझी अंतस्थिती मोडत नाही, तर मग आता ते असलं म्हणून कुठं बिघडलं, राहू दे ना. कारण तू असल्याचा फायदा आहे काहीतरी, तो लोकांना द्यायची भगवंताची इच्छा असते ते, तर तो तू दे. ती त्याची इच्छा अशासाठी आहे. आणि ती तयारी म्हणजे जशी निसर्गदत्तांची तयारी आहे. आपल्याला चरित्रामध्ये त्यांचे काही बारकावे मिळतील, त्यांचं डे टू डे अकाउंट्स आहेत काही शेवटच्या काही वर्षातले, तिथे आपल्याला त्याचे तपशील मिळतील. तर ते मोठा विषय आपण आपल्यापुरतं बघू. तर मुलं बाहेर काय क्रिकेट खेळतात, काय त्यांच्या आवडीचे काय खेळ चालले बाहेर, अशा तऱ्हेची ती अगदी बाहेरच्या अंगणात कुठे जागा मोकळी आहे तिथे पॅसेजमध्ये कुठेतरी खेळत असतात. तर ती खेळात जरी रमलेली असली तरीसुद्धा त्यांना जर हाक आली तर ती लगेच ते आहे तसं टाकून येतात. लहान मुलं असतात ते सगळे भातुकलीचे खेळ म्हणतात, त्यात ते सगळं असतं. मग ते चित्र रंगवतात, ते अमकं करतात, ते काय चिरमुऱ्याने खेळतात, सगळं करतात. पण हे आईची हाक आली की आहे तसं टाकतात जातात. आता त्याचं कसं होणार, मग ते कोण करील, मग ते चिरमुरे कोण आवरील, मग त्यातले चांगले वाईट शोधले पाहिजेत, ते बाजूला केले पाहिजेत, हे चांगले आहेत ते ठेवले पाहिजेत, पुन्हा वापरता येतील. हाक आली निघून घ्यायचं. किती खरं म्हटलं तर किती सोपं आहे, आपल्यासमोर चाललेलं असतं. आता ह्यांना हाक आली की ते निघाले मला. तर तसं हे बाह्यातकारी प्रपंच म्हणजे असं आहे. तर सगळं मांडलेलं ते सगळ्यात आहेत, पण म्हणलं की हाक आली की निघाले. मोठेसुद्धा अगदी रंगलेला डाव असतो, समजा काय मोठ्यांचा डाव बुद्धिबळाचा आहे, काय आणखीन काय पत्ते असतील, काय त्यांच्या आवडीचं काय असेल सांगता येत नाही अलीकडे. तर ते जे काय असेल ते, कारण त्याला काय माणूसचा लागतो असं नाही. आता कॉम्प्युटरसमोर बुद्धिबळ खेळत बसलेला, तो बिचारा खेळतो, हे बिचारे खेळतात. तर ते जे काय चालू आहे समजा ते चालू आहे, तरीसुद्धा त्याला जर त्यात भान राहिलं नाही आणि त्यांची तिकडं स्वयंपाक झाला, जेवणाची वेळ झाली, त्याचं गरम काय ते केलेलं आहे आणि हाक मारले, अहो म्हटलं की शट डाऊन नाहीच. की नाही पळतो की नाही, कारण नाही पळालं तर काय होईल त्याला माहिती आहे म्हणून. ते पण त्याच्यात आहे, ते सगळं बुद्धिबळ आता सुरू होईल. तर त्यामुळं त्याला माहिती आहे असे नका, पण त्यामुळं तो ते टाकतो ना ते महत्त्वाचं. मग त्याचं ती बुद्धिबळ असू दे टाकू दे, नाही तर त्याचा रंगलेला पत्त्याचा डाव टाकू दे, तो टाकतो आणि निघून जातो.
तेव्हा अंतस्थिती न सोडता हे सगळं करताय. ती विद्या खेळाव्या. आत्मविद्या म्हणजे काय शेवटी अशीच सुरुवात होते. कुठून तरी घरातून सुरुवात होते आणि भगवंताच्या दारात संपते. म्हणजे काय सांग. मग आता तिथून हे सगळं आहे. तसं महाराज जे म्हणले खेळायचा प्रपंच मानावा म्हणजे काय शेवटी तेच निरूप आपल्याला बाबाने काय सांगितलं, खेळायचा प्रपंच मानावा. खेळात तर हार आहे, जीत आहे, आमकं आहे तमकं आहे, चाल इथं आहे तिथं आहे, आमकं आहे, मिळालं मनासारखं नाही मिळालं, हे सगळं काय चालू ते चालूच राहतं. खेळ त्यालाच म्हणायचा. समजा ते खेळात जर काही समजा अगदी एखाद्याला ते शर्यती असतं, त्या शर्यतीसाठी आज तो एकटा पळत निघाला, बरोबर कोणच नाही, काय शर्यत लावणार म्हणा, काय खेळ होणार मला, काय खेळ व्हायला दुसरा नको का पळायला, म्हणजे त्याला पुढे मागे टाकता येतं, पुढे पळतात, हे सगळं ठीक आहे. पण ते दुसरा चौथा पाचवा 25 50 काय असतील तर शर्यत ना. खेळ व्हायला हे सगळं लागतं. त्याच्याशिवाय खेळ नाही होत. खेळ व्हायला 4 अजून पळावे लागतात. म्हणजे मग आपण मागं पडलो, तो पुढे गेला, तो मागं पडला, मी पुढे गेलो, अमकं तुमकं, हे सगळं करायला तो खेळ तेवढाच खेळायचा. त्याच्यापेक्षा त्यातून काय होणार नाही. एकदा ती लाईन पार करून गेला तरीसुद्धा आता आयुष्यात काही करायचं राहिलं नाही म्हणून तो हिमालयात निघून गेला असं कोणी खेळाडू काय आढळ काय. एक वेळ तो एकदा हे करीन आणि खेळ सोडून देईल असं म्हणेल, पण खेळ सोडून देईल म्हणून प्रपंच नाही सोडणार तो. तेव्हा हा जो फरक आहे तो लक्षात ठेवला तर जे काय आहे ना ते खेळाचा ऐसा प्रपंच तो तिथे पण आहे. तो ह्या खेळात असेल तर ह्या शर्यतीत पण आहे, कुठे असेल तिथे. हे दुसरं कारण अंतस्थिती न सोडता केलेलं आहे. आणि तिसरं कारण त्यांचं स्वतःचं पण आहे की अजूनही देह नाही टाकलेला. मग त्यांना काय होतं की येतो कळवळा म्हणून या ते भगवंताचंच काम आहे. कळवळा येतो, प्रापंचिक माणसाचं दुःख बघवत नाही म्हणून ते एकदा पुन्हा माघारी येतात. न फिरे माघारा हे सुद्धा त्यांचंच आहे. आणि त्यांच्यासाठी कळवळ्याने माघारा फिरतात हे पण त्यांचंच आहे. आता हे दोन्हीचा मेळ कसा घालायचा आहे. खूप लोक असले काहीतरी घेऊन बसलेले आहेत. ह्यात असं म्हटले, त्यात तिथं असं म्हटले, हे असं आहे, हे तसं आहे. मग हे असं कसं काय. ती त्यांची स्थिती आहे ती. आपण तिथे गेलो तर कळेल आपल्याला, पण तिथे गेल्याशिवाय ती कशी कळणार. तर त्यासाठी येतो कळवळा म्हणून तिसरा आहे. तर तिसरं आहे ते कारण ज्ञानाच्या कुणामध्ये त्याला कळवळा असतो. तर त्या कळवळ्यापोटी त्याला काही कृती कराव्या लागतात. तर त्या कसल्याही असलं तरी त्यांना फरक पडत नाही, कारण त्या कळवळ्यापोटी केलेल्या आहेत. त्या कळवळ्यामागे त्यांच्या उद्धाराच्या प्रेमापोटी केलेल्या गोष्टी म्हणजे त्या अगदी मोठं त्याला आत्मज्ञान दिलंच पाहिजे असं नाही. आपली फार कल्पना खूप वेगवेगळ्या असतात. उद्धारासाठी कृती म्हणजे एकदम काहीतरी चमत्कार घडवून आणलं पाहिजे असं काही नाही. घडायचं असेल तर तो घडेल, त्याची काय गरज आहे असं नाही. महाराजांनी जसं ते झोपाळ्यावर बसले होते आणि ते मूल ते आलं ते आपल्याला माहिती. ते दामल्यांचं मूल ते लहान असताना दामले स्वतः, ते त्याला शी लागली म्हणून त्याला बाहेर ते गेलं. ते थोड्या वेळाने आई जाणारच, 5 मिनिटांनी आई जाणार, 2 त्याला घेऊन येणार, हे सगळं त्या काळातलं आपल्याला कल्पना आहे. तर तेव्हा ते बाहेर गेलं आणि थोड्या वेळानं आत आलं. तर आत आलं ते आपलं स्वच्छ परत सगळं आवरून, अरे तू आत कसं काय आलं, झालं की शीत उठली आलो मी. म्हणजे किती साधी गोष्ट आहे खरं म्हणजे, म्हणून मुद्दाम सांगितलं. परत एकदा आठवण केलं. म्हणले कोणी धुतली, महाराजांनी धुतली. बाहेर झोपाळ्यावर महाराज बसले होते त्यांच्याकडे गेलेले. तर त्यांनी येताना बघितलं, अरे रशी धुवायचे राहिले, आज धुतलं की मोकळा होईल, आई कामात आहे तिकडे. तर ते कामात आहेत तर आपण करावं शेवटी. म्हणजे कुठे येऊन कळवळ्यानं काय करावं याच्या खाली किती ते येऊ शकतात ते सांगण्यासाठी आहे की नाहीतर आता ते बघतील की त्यांना काय जबाबदारी नाही का, ते आई आहे हे आहे, मी महाराज आहे ते महत्त्वाचं. काय शिजवायचे थांब जरा पाणी घालतो, झालं त्यांचं काम. असं आहे गोष्ट. कसं म्हटलं तर छोटी आहे, पण त्याच्यामध्ये आतला कळवळा प्रेम काय असेल, अंतरंगाचं हे काय असेल, कामात ते भेद समजत असतील का, तर हे ह्यात नाही. ते जे अभेद असतो तो अशा अर्थाने असतो. मग त्यात आपल्याला ते काम मोठं, हे काम लहान हे वाटतं. कोणाला वाटतं की ज्याच्या ठिकाणी भेद आहे, ज्याच्या ठिकाणी भक्ती आहे त्याला भेद नाही. किंवा तो कळवळ्याने ते केलेलं काम आहे. त्यामुळं त्यांना ह्या कामात सुद्धा काही नाही. त्यांच्या दृष्टीने हे काम. आणि खरं सांगायचं आता मी म्हटलं ती गोष्ट अगदी साधी वाटते आपल्याला, पण शेवटी काय आहे, अस्वच्छता आहे तर ती नाहीशी करायची आहे. आपल्याला स्वच्छता अभियान वगैरे नसतं का अलीकडे, आपण नाही काय करतो, आपण ऐकायचंच. तर त्यामुळे आपण ऐकतो. तसंच आहे, गावातली स्वच्छता केली, अमक्याची केली, देशाची व्हावी, सगळ्याची व्हावी, आपल्या दृष्टीने चित्ताची व्हावी. मग संत पुरुष काय करीत असतात शेवटी, ते हे त्याचं तेच काम करत असतात. तेव्हा त्याच्यावर गोष्ट पण आता नाही सांगेल. तर ते हे चित्ताचं धुण्याचंच काम करीत असतात. त्याच्या चित्तात अडकलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या दृष्टीनं भगवंताच्या त्या आड येतात, मग त्या धुतात. मग तशा पद्धतीचं संतबोधाचं आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या अंतरंगातले ही धुलाईच चाललेली आहे. अंतरंग धुवून काढतात आणि ते स्वच्छ पाहिजे तसं करून घेतात.
तर मग ते शुद्ध चित्ताचा चमत्कार आहे ना त्याच्यात. शत्रुमित्र आहे, व्याघ्रन खाती सर्पतया वगैरे आहे ना, ते सगळं त्याच्यामुळे आहे. हा चित्तशुद्धी तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रन खाती सर्पतया, हे म्हणायला बरं आहे, पण जरा तिथं काहीतरी वळवळलेलं पाल जरी दिसली तरीसुद्धा अरे बापरे असं वाटतं. म्हणजे मग चित्तात काय असेल मला सांगा, आणि प्रवास कुठेपर्यंत असेल सांगा. व्याघ्रन खाती सर्पतया इथपर्यंत प्रवास, मग आता किती अंतर असेल. मग त्यांना त्याचा कळवळ वाटत असेल की नाही, की ह्याला ते मिळावं असं वाटत असेल ना, त्या पोटी तिथे करतात. तेव्हा ज्ञानाच्या लक्षणामध्ये ते ठेवावं की बरं येतो कळावा म्हणून मग अशी म्हटलं तसं मी महाराज, तसं नाही. सहस्रबुद्ध महाराजांच्याकडे ते म्हणायचं, मला काय नाही, मी गुरुघरची किरसणी. आता स्वतःला असं म्हणणारे किती मंडळी आपण बघितली असतील, गुरुघरची किरसणी आहे. आता त्यांचा अधिकार गुरुनी त्यांना जो दिलेला आहे तो इकडचं तिकडे करण्याचा अधिकार दिलेला आहे. खरं सांगायचं जगातली हालचाल खरं तर मायाच्या ताब्यात आहे, पण त्यातसुद्धा हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्यांना दिला. इथपर्यंत भगवंत महाराज म्हणायचे ती खरे की संतांच्याकडे त्याने आपला नावाचा शिक्का दिलेला आहे. त्या शिक्क्यानं जे काम भगवंत करतो ते काम त्यांना करून घेता येतं. हे जे काय बोलले त्यावरून आपल्याला कळतं काय आहे ते. तर ते असं आहे तरीसुद्धा ते काय म्हणतात, मी त्यांची किरसणी, म्हणजे मी आपलं काय झाडाचं काम करतो. एकदा म्हणाले नाही मी त्यांच्या शाळेत मास्तर आहे म्हटलं, मी गुरु वगैरे नाही. कोणीतरी म्हटलं, मग त्यांनी ते लिहून ठेवलं तिथं, मी कोणाचा गुरु नाही, मी माझ्या गुरूंच्या शाळेत मास्तरकी करतो, त्यात जो अभ्यास करील तो पास होईल. पुढचं सांगायला होतं हे एकदा लिहून ठेवलं. त्यांना असली सवय होती की थेट काय असेल ते असं सांगायचं. पांगेरीची टेंबे स्वामी ते स्वतःच म्हणायचं की ते कोणीतरी आलं आहे ठीक आहे, अर्थोजिज्ञासू अर्थात ते तसं ते चालणार, अर्थ त्या माणसाला येणार, त्याच्या प्रसंगाचं त्याला सुटावं असं वाटणार, आजारी तो बरा व्हावं असं वाटणार, काय लग्न व्हावं असं वाटणार, नोकरी मिळावीशी वाटणार, सगळं वाटणार, ते वाटणार. अशी नडलेली माणूस आला तर त्याला ते पहिल्यांदा आधी फटकायचं, हे बघ मी फाटका माणूस आहे, माझ्याकडं काय नाही, हे असं म्हटलं की जो जो गेला तो गेला, जाऊ देतो, त्याची नाही वेळ आली, त्याला अजून नाही कळलं. मग तो ते मला माहीत आहे, मला मान्य आहे, फटके माणूस आहे मला मान्य आहे, पण माझी अशी ठीक बस बघू स्वामी काय म्हणतात बघूया. असं परत म्हणून स्वामी काय म्हणतात बघू, ते जे परवा पंचांगात सांगितलं तसं आहे किंवा ते त्यात बघायचं सांग. आता चरित्रात बघून काय भविष्य कळणार, पण ही सत्ता त्यांच्याकडे आहे. पण आले की काय म्हणायचे, अरे मी फाटका माणूस, आणि तसं व्यवहाराने काही तसे साधायचं. तेव्हा बरं तसा विचार केला तर येतो कळवळा म्हणून या आपल्याला यांची आठवण असेल. पंत महाराजांनी त्यांच्या आजोबांना अनुग्रह दिला. आता ही काही गोष्ट ही आहे का संन्यास द्यायची वेळ आली तर आजोबांना संन्यास घ्यायचा होता. आता काय आपले दिवस खरे नाही, आता काही पुढे किती दिवस मिळतील सांगता येत नाही. अशी अवस्था झाल्यानंतर त्यांना ती जी प्रेरणा झाली होती की आता आपण मुक्त होण्यासाठी एवढंच करू शकतो की आपण संन्यास घ्यावा. आता कुणाकडून त्याला दीक्षा द्यायला त्याला अधिकारी मनुष्य पाहिजे कोणीतरी. त्याची खूप चर्चा झाली आणि शेवटी त्यांनी विचारलं की मी दत्तूकडून का घेत नाही नातू, आणि त्यांना विचारलं, ते म्हणले त्यांची तशी इच्छा असेल तर मला ते करावं लागेल, बाळपणची गुरूंनी दिलेला अधिकार आहे तो, आणि ते मला करावं लागेल. आणि त्यांनी आजोबांना दीक्षा दिली. त्यानंतर आजोबा काही काळ राहिले, पण नातवाला गुरुस्थानी मानून राहिले. सोपं आहे का मला सांगा, मुलाचं ऐकायचं अवघड आहे, तुला काय कळते म्हणतो, आणि नातवाला गुरुस्थानी म्हणायचं. आता लगेच काही ते गेले नाही, ते बरे झाले हो संन्यास घेतल्यावर, राहिले पुढे. पण घेतल्यानंतर ही दीक्षा घेतल्यानंतर त्याला दीक्षा गुरु समजून राहिले. आणि लोकांनी सांगितलं मला दीक्षेचा अधिकार त्यांनी वापरला म्हणून मला हे दिवस शांतता मिळाली आहे. या काय जे अपमृत्यू असेल, काय संकट असेल त्यातून मी वाचलो, माझी भगवत बुद्धी स्थिर झाली या दीक्षेमुळे, असं दीक्षा गुरु म्हणून राहिले. ठीक आहे, दुसरी बाजू आपली बघू आणि थांबू. तर आता हे ज्ञानाचं एवढं सगळं आहे. इतके ज्ञानी पुरुष तेव्हापासून होऊन गेलेले आहेत. इथं तरी एक 300 वर्षाचा इतिहास समोर असतो, 350 वर्षाचा आहे. यांचा तर 700 वर्षाचा, 800 वर्षाचा होते, 750 वर्ष झाली. तेव्हा इतक्या वर्षांचा इतिहास समोर आहे, इतके महापुरुष होऊन गेले, पूर्वीपासूनचं सगळं आपल्याला माहिती आहे. मग माझ्या भाषेमध्ये म्हणजे अशा अर्थाने की समजण्याच्या भाषेमध्ये ज्ञानाच्या इतक्या पाणपोया घातल्यात ना, तसा विचार केला तर पाणपोई घातल्यासारखं आहे. पूर्वीच्या काळात चौकात अशा पाणपोई घालणं आणि एक त्यांना सोय करून देणं पाण्याची, ही पूर्वीची पद्धत होती, आपल्याला ती कल्पना असेल. आजही पाणपोई म्हणून अजूनही आहे, जलदान हा विषय आहे, तसं ती पाणपोई घातली जाते. तर ज्ञानाची ही पाणपोई नाही का, इतक्या संतांचं जगणं किंवा चरित्र म्हणजे ही पाणपोयाच आहेत घातलेल्या.
मग असं असून आपलं काम का होत नाही? माझ्यासमोर प्रश्न येतो नेहमी तो येतो की हे बरोबर आहे सगळं, ही आता खोडा कळल्या अमकं झालं तस्ती वगैरे सगळं ठीक, माझा उद्धार का होत नाही? त्याची कारणं त्यात असतील का माझ्यात असतील? हे उघड उत्तर सरळ आहे ना. ते तर ज्ञानाचीच पाणपोई आहे. माझा उद्धार होत नाही याचं कारण माझी काहीतरी असली पाहिजे. एक तर मी क्रमानं मला सुचलेली कारणं सांगतो. एक तर आपण खरं शिकायला किंवा स्वतःला सुधारायसाठी ऐकत नाही, आपण ऐकण्यासाठी ऐकतो. काहीतरी चाललं आहे आपला, त्याच्यात वेळ चालला आहे, चांगला आहे, सत्संग आहे, ते पण मला मान्य आहे. पण सुधारण्यासाठी कोणी ऐकत नाही, ऐकण्यासाठी ऐकतो. का होत नसावं असं मी क्रमाने काही मला वाटलं ते सांगतो. काही वेळेला करमणूक म्हणून मनुष्य ऐकतो, त्या ऐकण्याला नाही फायदा होत. काही वेळेला एक प्रतिष्ठा असते त्या ठिकाणी जाण्यात, म्हणून मनुष्य जसा वारीला जावं, प्रतिष्ठा आहे, अमुक आहे, तमुक आहे म्हणून गेला, त्याने नाही होत का? किंवा आपण कशासाठी ऐकतो? आणि इतक्या पाणपोईवर इतकं पाणी पिऊन आपल्याला तब्येत का सुधारत नाही? आध्यात्मिक प्रकृती असं म्हणायचे गुरुदेव त्याला, स्पिरिच्युअल हेल्थ ती आहे, ती का सुधारत नाही? तर त्याचं कारण ह्या सगळ्या कारणात आहेत. आणखीनही कितीही कारणं असतील, तर त्याच्यातलं ते आहे. दुसरं म्हणजे अजूनही असं असू शकेल की मला आतून माझा प्रपंच आहे ना, तो व्यवस्थित पाहिजे, खरं सांगायचं सर, आणि तो सुरक्षित पाहिजे, ते व्यवस्थित पाहिजे, त्यात काही कमी असू नये. जर काही संकट असेल तर निवारण झालं पाहिजे, काय अडचणी असली तर त्या सुटल्या पाहिजेत, ते सगळं पाहिजे. आणि मी ऐकतो आहे तर त्यामध्ये ते धरून अधिक देव अधिक श्रवण असं पाहिजे. मी त्यासाठी बसलो नाही आहे, मला देव हवा म्हणून मी बसलो नाही आहे. माझा प्रपंच जरा आणखीन व्यवस्थित चालू दे, कुठे संकट येऊ नये. आज नसतं, असतं तो धावतोच, पण ज्याला नाही त्यालासुद्धा असं वाटतं की उद्या येऊ नये, संकट उद्याला येऊ नये, म्हणून तो जर करत असला तर त्याच्याकडनं ते मूळ काम होत नाही. पाणपोईचं काम का होत नाही? ते तिच्या उपयोग का होत नाही? तर बरं, हे करू नये किंवा मागू नये असंही त्यांनी म्हटलेलं, ते देतातच आहे, उदंड देतात. पण माझं मागणं मूळ देव हे आहे, ते मला पक्कं झालं पाहिजे, यासाठी हे चाललेलं आहे. आता वाटेत ही दिसत नाही तसं हे लागतंच, ते ज्याचं त्याला मिळतं. पण तो त्यासाठी आला असेल तर देव नाही मिळत, ह्यातलं एखादं मिळेल. आणि त्यातही जो ऐकायला येतो त्यातसुद्धा पुन्हा त्याला असं एक त्याचं ऐकण्याकडं लक्ष असतं का कोण कोण ऐकायला आलं याच्याकडे लक्ष असतं. विशेषतः कोण आलं नाही. आज बरेच दिवसात ज्ञानेश्वरीला हे दिसले नाहीत. मी ही कमेंट ऐकलेली आहे, म्हटलं न का दिसे ना, तर आपलं काय, आपला ज्ञानेश्वर महाराजांचा संबंध आहे, श्रवण करतोय, काय कारण आहे? ते बघतील ना काय करायचं, त्यांच्या घरी अडचण असेल, काही असेल, काही त्यांना गावात जावं लागलं असेल, आजारी असतील, काहीतरी असेल ना, पण ते त्याला ते नाही, हे त्याच्या डोक्यात येतं. म्हणजे याचा अर्थ त्याचं इकडे लक्ष असेल का? त्यामुळं असं कोणतरी दिसत नाही, होत नाही, ते डोक्यात येतं. म्हणजे ऐकण्यात काय अडचण येतात. काय होतं की आता इथे म्हटलं की वेळोवेळा त्याचे श्रवण द्यावे, तसं वेळोवेळा श्रवण केलेलं आहे, पण त्याच्यापुढं त्यातला अर्थ, त्याचं मनन, आणि मग पुढचं काहीतरी आपल्याला करायचं आहे, त्यासाठी धडपडण्यासाठी ते ऐकलेलं नाही. ज्याला समजा एकदा सांगितलं की आत्ता मी तुम्हाला एक पेपरात महत्त्वाचा प्रश्न आहे, एखाद्याला बसायचं आहे, त्याला महत्त्वाचा प्रश्न आहे, मी तुला तो प्रश्न सांगतो, तेवढ्याचं उत्तर सांगतो, तेवढं लक्षात ठेवलंस तर तू सुटलास, असं जर एखाद्याला म्हटलं तर तो समोर काय भावनेनं ऐकेल? तुम्ही नुसतं क्षणभर विचार करून बघा. कठीण परीक्षा आहे, सुटत नाही आहे. त्याला महत्त्वाचं उत्तर सांगणार आहे, ज्याच्याने त्याचे ते 50चे 51 होणार किंवा 49चे 50 होणार, काय असेल ते, तर तसं जर होणार आणि त्याला जर तो कळणार असेल, त्यावेळेला कान म्हणजे अगदी जे ह्यांनी म्हटले ना ज्ञानेश्वर महाराजांनी, सगळी इंद्रिय श्रवणाच्या ठिकाणी आली, डोळे नाही, हात नाही, पाय नाही, काय नाही, काही त्याला त्या क्षणी फक्त कानात पडलेला शब्द उद्या तेवढा लिहायचा सुटला. हे श्रवणाची जी दर्जा आहे, त्याला क्वालिटी आहे, ती आपल्या त्या श्रवणाला येत नसेल म्हणून असेल. तर हे एक. तिसरी गोष्ट म्हणजे जे ऐकलेलं आहे ते म्हणाले वेळेला आठवायला पाहिजे, अशी एक तळमळ लागते, ती नसेल. ज्ञान वेळेला आठवलं नाही तर नसल्यासारखंच आहे. म्हणून उपनिषदामध्ये मागितलेले, ज्याने ते अभ्यासले त्यांच्या लक्षात असेल की मला ते वेळेला आठवू दे, ही प्रार्थना आहे. जे ज्ञान श्रवण केलेलं आहे ते मला वेळेला सोडून न जावो, अशा अर्थाची प्रार्थना आहे. तर ती प्रार्थना आपण पण काढण्यासारखी आहे. इतकी पुरातन आहे, पण ती इतकी खरी आहे की जे उपनिषदातले काही, उपनिषदामध्ये जे काही असे सुवर्णाचे असं काय आहेत तसं ती आहे. तर ते वेळेला यावं, आठवावं, मला ज्ञानाने सोडून जाऊ नये, अशा अर्थाचं. तर हे एक असू शकेल, कारण काय असू शकतील असं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी असेल की ज्ञानामध्ये स्थूल आणि सूक्ष्म हे जे
भाग आहे त्याच्याकडे आपलं सूक्ष्माकडे लक्ष नसेल. आपण स्थूल ज्ञानात अडकलेले असू, कदाचित अभंग असेल तर शब्दात अडकले असू, त्याच्या चालीत अडकलेले असू, ते लक्षात ठेवण्याचा विषय शब्दांचा असेल, त्यांना वेगळं काहीतरी म्हणायचं. तिथे आपण आहोत का? तर त्या अर्थाने त्याचे सूक्ष्म जे आहे आणि परमार्थ किंवा समाधान किंवा आनंद हा सगळा सूक्ष्माचाच व्यवहार आहे. आपल्याला दुःख होतं ते सुद्धा खरंच सूक्ष्म असतं, माणसाला लक्षात येत नाही की दुःख होतं ना, प्रत्येकाला होतं, वेगवेगळ्या कारणाने होतं, पण शेवटी ते आत कुठेतरी होतं, ते कुठं होतं ते पण कळत नाही, इतकं ते सूक्ष्म आहे. म्हणून ते सूक्ष्मात जाऊन ते काढतात तिथून. मग त्यांचा प्रयत्न चालला आहे सूक्ष्म ज्ञानाकडे न्यावं, आपल्याला स्थूल ज्ञान हवं आहे. म्हणून घोटाळा होता. त्यांना सूक्ष्माचं ज्ञान असतं आणि ते द्यायचा प्रयत्न ते करीत असतात. आणि सूक्ष्म ज्ञानाची खूण पण महाराज देत असतात, म्हणजे कोणी सत्पुरुष देत असतात. महाराजांचं आपल्याला कल्पना आहे की एका त्यांच्याजवळ वावरणाऱ्या माणसाला सर्दी तेव्हा महाराज त्याला जरा थांबवलं जातं आहे. तर म्हणले गंगेत जरा 2 बुड्या कमी माराव्या म्हणले. सचे म्हणले 1च बुडी मारावी. बाकीच्यांना काय कळलं नाही, त्याला काय कळायचं ते कळलं. तो मानसपूजा करीत असे महाराजांची. त्यावेळेला काशीला जाऊन गंगेत स्नान करायचं आणि डुंबत असे आणि मग येऊन मानसपूजा करीत. आता तर मानसपूजेचा त्याच्या भाग होता. ते म्हणले गंगेत 1दाच बुडी मारावी म्हणले, फार डुंबून सर्दी झाली नाही इकडं. म्हणजे सूक्ष्म शेवटी स्थूलावर परिणाम करतं आणि ते सूक्ष्मात वावरतात. ह्याचा अर्थ काय ते आपल्या लक्षात येतं. तिथं जाऊन त्यांना ते करता येतं, तिथं जाऊन त्यांना जे चाललं आहे ते कळते. हे अशा सूक्ष्मात वावरणारे लोक आहेत. आपल्याला भाटवडेकरांचं जसं त्यांनी सांगितलं, सर भाटवडेकर जेव्हा आले औंधावून जाताना महाराजांकडे, ती पायावर सुजाली वगैरे, मागे आपण बघितलं होतं, चरित्रात आपण वाचलं आहे, पण विसरण्यासारखं नाही एवढी गोष्ट करी की बरं त्यांना सर पदवी होती. म्हणजे अशी की कोणी नव्हते, मुंबईला होते, एवढे मोठे त्या काळातले तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध. तेव्हा त्या औंधाला राजांच्याकडे येत असत. त्यावेळेला जाताना महाराजांकडे आले होते. महाराजांच्या पायावरची सूज बघितल्यावर म्हणले ह्याला काहीतरी केलं पाहिजे, आजार आहे. तेव्हा काही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काय तपासणी केली, निदान केलं, औषधं लिहून दिली, काही बाटल्या आणून दिल्या त्यांच्याबरोबर. ती पूर्वी त्या बॅगा असायच्या त्यांच्याबरोबर औषधाची बाटली होती, त्या दिल्या आणि ते गेले निघून. काय असतं, लौकिक ज्ञान असलं म्हणजे अलौकिक ज्ञान असतंच असं नाही. तर त्यामुळे ते दिल्यानंतर ह्याने ठेवून घेतलं, आपल्याला माहिती. आणि ते गेल्यानंतर महाराजांनी ते हरिपंत बाजूला होते, त्यांना म्हणले हरिपंत ते बाटल्यानं सगळं ते फेकून द्या म्हणले. ते पुढ्यानं बाटल्या सगळं फेकून द्या म्हणले. ते म्हणले नुसत्या औषधानं जर रोग बरे होत असते तर ह्यांच्या 2 बॅगा गेल्या असता का म्हणले. महाराजच फटका बरोबर. आणि ते त्यांचं काम आहे, आपण आपलं शिकायचं. मी काय शिकायचं ते त्यातनं शिकलो ते पुढे आहे. तर हे त्यांचं बरोबर आहे. ते म्हणले की आजार आहे म्हटल्यानंतर नेहमी जडाबरोबर सूक्ष्माचा विचार करावा लागतो, ते लोक करीत नाही. म्हणून असं होतं. आजार आहे हे बरोबर आहे. ते म्हणले काय की आत रोग आहे म्हटल्यावर बाहेर लक्षणं दिसतात, हे बरोबर. महाराज किती लॉजिकल बोलत असत, किती तर्कशुद्ध आहे की आत रोग आहे म्हटल्यावर बाहेर त्याची लक्षणं दिसणारच ना, त्या लक्षणावरून निदान करायचं अशी आजची पद्धत आहे. पण म्हणले त्यात हे लक्षात ठेवावं लागतं की बाहेर लक्षणं दिसली म्हणजे आत तोच रोग असतो असं नाही. किती लॉजिकल, तोच रोग असतो असं नाही. आणि सूज दिसली त्याचं लक्षण तेच होतं असं नाही, असं त्यांना म्हणायचं होतं. त्यांना जी सूज आली पायावर त्याच्याबद्दल ते बोलत होते, पण त्यांनी सांगताना जो तत्व सांगितलं ते बरोबर आहे. ती बाहेर बरोबर आहे ना, हात रोग आहे म्हणून बाहेर लक्षणं दिसणार, हा तर सिद्धांत झाला. पण उलट नाही येत आहेत, हे तर्काला इतकं धरून आहे. म्हैस काळी दिसते म्हणजे मागे बोललो ना तसं आहे. म्हणून सगळ्या काळ्या वस्तू म्हशी असतात असं तर्क चालत नाही. आम्हाला तर्कात बरंच काय काय येऊन गेले, त्याच्यातलं हे काय असं कसं म्हणता येईल. म्हणजे हे बरोबर आहे, एका बाजूने बरोबर आहे, दुसऱ्या बाजून बरोबर नसतं. तेव्हा आत रोग असला म्हणजे बाहेर लक्षणं दिसतात, म्हणजे बाहेर लक्षणं दिसली म्हणजे आत रोग तोच असेल असं म्हणता येत नाही. याच्यासाठी सूक्ष्माचा विचार करायला लागतो. म्हणून त्यांनी त्या वेळेला त्यांना सांगताना सांगितले ते आपल्याला शिकून, म्हणजे एकंदरीतच खरं शिकण्यासारखे, विशेषतः या पंथातले जे लोक असतील, पंथ म्हणजे वैद्यकीय पंथात, डॉक्टरी पंथातले लोक असतील, तर त्यांच्यासाठी ते सांगितलेलं आहे की बाहेर लक्षणं दिसतात म्हणजे आत तोच रोग असतो असं नाही. कारण काय म्हणाले की त्याची जे म्हणजे कोणत्याही रोगाचा विचार करताना त्याच्यात सूक्ष्म काय असेल का ह्याचा विचार करावा लागतो. जडाबरोबर सूक्ष्म कारण काय आहे का. आता मला असं सांगा, सूक्ष्म कारण काय आहे का हे कसं ओळखायचं हे त्यांना विचारलं होतं. त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की त्याच्यासाठीच उपासना लागते म्हणले. तेव्हा तुम्हाला वर रोग दिसतो ते नाही आत अजून दुसरं काहीतरी सूक्ष्म आहे हे कळतं आणि मग त्यावर बोट ठेवता येतं तुम्हाला. त्याला काय उपचार असेल तर करता येतो.
दिसते त्याबरोबर त्यात सूज आली आहे म्हणून सूज उतरावी म्हणून औषध तर ठरळच आहे, सिरेशिव काय नाही का पेप्टिडाइड देऊन टाकायला. तसलं नाही, इतक्या सहज नाही काम करायचं. तेव्हा ते समोर काय दिसते त्याच्यात ते आत तोच असेल असं नाही राहू. त्याच्यासाठी तो कळायला काय लागेल तर तुम्ही सूक्ष्मात जाऊ शकला पाहिजे तर जायला लागेल. तुम्ही सूक्ष्मात गेला तर तिथे काय रोग आहे ते तुम्हाला कळेल, मग त्याचं निदान होईल आणि मग तुम्ही ते दूर करू शकाल. मग त्याच्यासाठी उपासना लागेल. म्हणले मग ते उपासकाला अधिक का कळतं किंवा आपले पटवर्धनांसारखे जे होते त्यांना ते ज्ञान का झालं. एवढ्या अण्णासाहेबांसारखी जी मंडळी एवढी टिळकसुद्धा मानित त्यांना, ते त्यांच्या वैद्यकीत काय होतं हे सूक्ष्माचं ज्ञान होतं आणि ते उपासनेनं आलेलं होतं. व्यवहाराचं ज्ञान वैद्यकीचं त्या जे काही डॉक्टरी आहे ते शिकून येईल, पण सूक्ष्माचं ज्ञान कुठून येईल की वर लक्षणं अशी दिसत आहेत तरीसुद्धा ह्याच्यावर काही उपचार करू नका, करा किंवा अमुक करा की जो त्या ज्ञानात बसत नाही अशा तऱ्हेचा उपचारसुद्धा करा असं सांगतात. ते कुठल्या आधारावर सांगतात. जे ज्ञान म्हणजे काय, श्रवण चालू आहे ना तर श्रवणाच्या संबंधी आहे, तर त्यातलं सूक्ष्माचं श्रवण किंवा सूक्ष्माची जी गरज आहे, ज्ञानाची गरज आहे ती त्यांनी त्याला कारण म्हटलं आहे की कार्यकारण भाव हा आतला रोग आणि बाहेर लक्षण इतका सोपा नाही आहे, तो गूढ आहे. कार्यकारण भाव हा गूढ आहे, कार्यकारण भाव आहे जगामध्ये पण तो गूढ आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. नेहमीच्या पद्धतीनं आपण कार्यकारण भाव लावून पाहावा, पण तो गूढ आहे हे लक्षात ठेवलं तर अजून काहीतरी त्याच्यात असू शकतं हे लक्षात येईल. मग त्याच्यासाठी शोध घ्याल, मग एकाग्र व्हाल आणि मग तुम्हाला मूळ ज्ञानाचं काहीतरी सापडेल. तर असं सांगण्यासाठी जे सांगितलं तर आणि खरोखरच तसं झालं होतं. महाराजांचे त्या ज्या सांगलीच्या बाई होत्या त्यांच्या अनुग्रहित होत्या, त्यांच्याकडे त्यांच्या पादुका होत्या आणि त्यांच्या मुलावर ते बालंट आलं होतं त्या मारामारीचं. आणि त्या काळचे जे संस्थानिक होते त्यांनी त्यांचे कोण कारभारी होते त्यांनी त्यांना तुरुंगात टाकलं होतं. त्या संकट सोडवण्यासाठी त्यांनी महाराजांच्या पादुका तिथं पाण्यात ठेवल्या होत्या. ही एक पद्धत होती. तर त्यानुसार त्या पाण्यात ठेवल्या होत्या आणि त्याची चौकशी होऊन 1.5 महिन्याने तो सुटला. तेव्हा त्या गोंधळलेल्या आल्या महाराजांना सांगायला की माझा मुलगा निर्दोष होता आणि शेवटी ते सिद्ध झालं आणि तो सुटला. आणि त्यासाठी त्या महाराजांकडे नमस्कार करून हे सांगायला आल्या आणि महाराजांच्या पायावरची सूज उतरली. आता ह्याचं सूक्ष्माचा संबंध कसा त्यांना येतं. मला एवढंच म्हणायचं आहे की ज्ञान आपण ऐकतो पण त्याच्याबरोबर हे पण लक्षात ठेवा की सूक्ष्माच्या ज्ञानाची गरज आहे. स्थूलाच्या ज्ञानाची गरज व्यवहारासाठी असतीच, तिथं ते करावं लागतं, पण व्यवहारातसुद्धा सूक्ष्माला धरून हा सगळा व्यवहार चालला आहे. हा काही दिसायला स्थूल असला तरी आत त्याच्यात सूक्ष्म वावरतच आहे, त्याच्याशिवाय हा व्यवहारच होणार नाही. प्रत्येक व्यवहाराच्या मागे काहीतरी सूक्ष्म कारण असतं, ते आपण शोधलं तर सापडेल. तेव्हा ज्ञानाचा हेतू मूळ आपल्याला स्थूलाबरोबर सूक्ष्माचं ज्ञान द्यावं हा आहे, कारण भगवंत सूक्ष्म आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे ना ते. मग ते शोधायला त्याला आधी दिनांत तिथपर्यंत जाऊ दे, मग तो पुढे जाईल आणि मग त्याला आनंद किती सूक्ष्म गोष्ट आहे तसा विचार केला तर आपल्याला आनंद होतो. काही तो फार स्थूल आनंद असतो. खरा आनंद होतो ज्यावेळेला काहीच नाही आहे आणि मनुष्य आनंदात आहे. तसा पण आनंदाला एखादी झलक येऊन जाते, एखादी झुळूक कधीतरी मिळावी तसा एखाद्या वेळा आनंद होतो. काही कारण नाही, कोणाचं काय चांगला झाला, पास झाला, अमकं झालं, पैसे मिळाले, काय नाही, पण आनंद आहे. नामात असतो तसा काही वेळेला आपल्याला अनुभव असेल. काही वेळेला नाम घेताना असं काही ठिकाणी ते चालतं की ते चाललं आहे सुद्धा काही जाणीव राहत नाही आणि एकदम आनंद येतो बस, पण तेवढंच. आता तो कसा आहे, तो सूक्ष्म आहे. तशा आनंदापर्यंत जाईल एवढं नाम घेण्यासाठी आपली बुद्धी व्हावी म्हणून ते हे ज्ञानाचं सांगतात. ते सांगतात ते एवढ्यासाठी की तितकं व्हावं. मग तितकं व्हायला किती सूक्ष्म व्हायला लागेल याची आपण कल्पना करा. साधं व्यवहारातले एखादं सर्जरी करायची तर माणसाला किती सूक्ष्मता लागते. मग ह्या सूक्ष्माती सूक्ष्म त्याच्यामध्ये जायचं आहे तर मग त्याला किती नाम लागेल किंवा किती उपासना किंवा किती भाव काय असेल ते किती लागेल याची कल्पना आपल्याला येईल. पण मिळालं तर एक साधे सब साधे मग त्याच्या मुठीत ज्ञान अक्षरशः असं समजायला हरकत नाही. तर हे एक ज्ञानाच्या हेतूमध्ये आपण त्यातलं सूक्ष्म विसरतो. आता तेवढंच सांगतो, पुढच्या वेळेला उरलेला वेळ बघू. तर कसं आहे त्याचंही आठवलं म्हणून तेही सांगतो की आपल्याला कल्पना असेल. शंकर महाराजांना विचार होते. शंकर महाराज काय म्हणले की त्यांच्याकडे भक्त मंडळ पोथी वाचायचा प्रश्न होता, कुठली पोथी वाचायची. तर म्हणजे पोथी काय कुठलीही वाचली तरीच आहे, त्याचा काही प्रश्न नाही म्हणले. म्हणजे असा आग्रह नाही हा पंथ आहे मग ते दत्ताचाच वाच बा अमक्याचाच वाच वगैरे, ते काय नाही. पोथी कुठलीही वाचली तरी चालेल. पोथीत भगवंत भरलेला आहे हे सांगितलेलं असतं, तो पोथीत आपल्याला कळतो. तो सगळीकडे भरलेला आहे, पोथी वाचल्यावर कळलं पाहिजे. म्हणले एवढं झालं म्हणजे चालेल, त्याच्यासाठी वाचायची असेल तर अशी वाचायची. तर ती वाचली की मग खरं त्याच्या अर्थाने खरं त्यांना कल्याण होतं. म्हणजे त्यातसुद्धा हेतू सूक्ष्म आहे, पोथी वाचण्याचा हेतू सूक्ष्म आहे. त्यात दिलेल्या घटना, त्यात दिलेले चरित्र, त्यात दिलेले उपदेश, याच्यातून जे मूळ आहे तिथे मला जायचं आहे याच्यासाठी ती वाचली की संपली की मिटून ठेवायच्या ह्याच्या अर्थानं नाही येते. त्याच्यातलं मी घेतलं आणि आता ते मला तिकडे पुरणार. ते पोथीत आहे, तो भगवंत सर्वत्र भरलेला आहे हे लक्षात यावं म्हणून वाचायचे. म्हणले मग अशी वाचायची असली तर कुठलीही वाचा. म्हणजे
आणि खरोखरच तसं आहे. कोणाचंही इथं त्या संतचरित्र चालू आहे, कुठलंही चरित्र वाचलं तरी आपल्याला जे काय आनंद व्हायचा, जे काय परिणाम व्हायचा, जे काय चित्ताचं व्हायचं ते होतंच. त्यामुळे त्या अर्थाने असं त्यांना म्हणायचं ते लक्षात घ्यावं. आणि हे जे कार्यकारण भावाचं सांगितलं ते लक्षात ठेवावं. ऐकण्यामध्ये सुद्धा माणसांचे तर्क, त्यांचे स्वार्थी हेतू ह्या गोष्टीमध्ये येत असतात. त्यांचे स्वतःचे काही कल्पना असतात त्यामध्ये येत असतात आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ते ऐकतात. असं शुद्ध निर्मळ असं नाही ऐकत. म्हणजे साधी सिस्टीम आहे इथं, ही सुद्धा इथं जेवढं बोललं जातं तेवढंच तिथं नेऊन पोचवते. स्वतः तर त्याच्यात घालून नाही नेत. आपल्याकडे बायकांच्यात म्हणत नाही मी, सॉरी क्षमा करा, पुरुषांच्यात म्हणा वाटलं तर, पण कुठेही काही ऐकलं की त्याच्यात काहीतरी कसं शक्य व्हाल त्याच्याशिवाय सांगणं, काय तरी तो त्याच्यात घालणार. तर हे त्याच्यापेक्षा चांगलं आहे असं म्हणत आहे. चांगला एवढाच शब्द ते तिथे नेऊन पोचवणार, बाकी काय पोचवणार नाही. खूप चांगलं आहे तेवढं काय, हे असलं काय करणार नाही. ते चांगलं आहे म्हणलं की चांगलं आहे एवढंच त्याला ऐकू येईल. तेव्हा हे जे आहे हे असं चित्ताची श्रवण करतानाची चित्ताची अवस्था कशी असावी ती असली म्हणजे मग कळतं आणि थेट कळतं आणि मग उपयोग पण होतो. आणि आपला हेतू तो असावा की याचा मला उपयोग व्हावा. एवढं चाललं तरी खूप झालं. तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय. विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय 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 विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जानकी जीवनस्मरण जय जय राम.